आज विधान भवनातलं आमदार धनंजय मुंडे यांचं भाषण ऐकलं. पहिल्यांदा ॲडव्होकेट ससाणे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध, पण ही तत्परता त्यांनी ओबीसीच्या नावाखाली जी दाखवली ती तत्परता याच्यापूर्वी त्यांनी संतोष अण्णा देशमुख, महादेव भाऊ मुंडे, बापू आंधळे यासह अनेक लोकांचे खून झाले, अनेकांवर हल्ले झाले, त्याच्यावर ते का व्यक्त झाले नाहीत? आता चालूच घटनेतलाच आधार म्हणजे आमच्या आष्टीचे माझे मित्र रामभाऊ काळे यांच्यावर हल्ला झाला, त्याचा उल्लेख त्यांनी का केला नाही? मुळामध्ये विधान भवनामध्ये आमच्या परळीच्या विविध विषयावर बोलायचं सोडून ओबीसीच्या नावाखाली स्वतः निष्क्रिय ठरलेल्या प्रकरणाला थोडी बगल देण्याचा हा प्रकार आहे. नक्कीच हिंसेचं कोणीही समर्थन करणार नाही, करत नाही, पण या ठिकाणी आमदार धनंजय मुंडे यांनी ओबीसीवरच हल्ल्याचं हे करण्यापेक्षा प्रत्येक महाराष्ट्रातील, कारण सगळ्या जाती धर्मातील लोकांनी त्यांना मतदान करून निवडून दिलंय, ते एकट्या ओबीसीचे नाहीत, तर परळी मतदारसंघाचं ते लोकप्रतिनिधित्व करतात. म्हणून महाराष्ट्रातल्या इतर घटनेवरही त्यांनी बोलायला पाहिजे होतं. पुढे ज्या डॉक्टर संपदा मुंडे आमच्या बीडची लेखते, या प्रकरणाचं पुढं काय झालं याच्यावरही ते का बोलत नाहीत? आता तो प्रश्न त्यांनी का उपस्थित केला नाही? यासह अनेक विषयावर बोलता येईल. मला एवढंच बोलायचंय की आमदार धनंजय मुंडे आणि आता जी खाल्ली पिलावळ जी मला लोगडे महाराजाला शिव्या देणं, व्यक्तिगत पातळीवर आया बहिणीवर बोलणं, अरे नालायक काय हो, अगोदर चुकलेल्या नेत्याला, निष्क्रिय ठरलेल्या नेत्याला परळीच्या विकासाबद्दल, परळीच्या रोजगाराबद्दल, परळीचं उद्ध्वस्त झालेलं शिक्षण याच्याबद्दल तुम्ही काही बोलणार आहेत का नाही? का लुगडे महाराजाला फक्त शिव्या देणं, त्याच्या आया बहिणीवर त्याला काहीतरी ट्रोल करणं लेकरा बाळावर, ह्याच्यातच तुमचं समाधान होणार आहे का? ठीक आहे, जेवढं तुम्ही मला ट्रोल करताल त्याच्या दुप्पट वेगाने मी तुमच्या नेत्याला प्रश्न विचारणार आहे. नक्कीच उद्या ही लोकशाही आहे, कोणाच्या बापाची जहागिरी नाही. एवढंच या माध्यमातून बोलतो की परळी मतदारसंघामध्ये निष्क्रिय ठरलेले आमदार धनंजय मुंडे यांच्या टोळक्याकडून वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या धमक्या येत आहेत, उद्या काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी जबाबदार हे आमदार धनंजय मुंडेच असतील, हे या माध्यमातून मी सांगतो. आम्ही लोकशाहीमध्ये जगतो आणि लोकशाहीमध्ये आम्हाला प्रश्न विचारण्याचा पुरेपूर अधिकार आहे आणि ते आम्ही कायम विचारत राहू. कारण माझ्या परळीला, या परळीच्या भागात भ्रष्टाचार, करोडो रुपयाचा निधी आणून भ्रष्टाचार केला, त्या परळीला उद्ध्वस्त करण्याचंच काम यांनी केलंय. एवढंच या ठिकाणी बोलतो.